नांदगाव ग्रामपंचायत हद्दीमध्ये राहणाऱ्या शौर्य खराडे या 11 वर्षीय मुलासोबत खूपच वाईट आणि मन हेलावणारी घटना घडली। 19 मार्च रोजी रंगपंचमीच्या दिवशी आपल्या घरासमोर बसलेला असताना शौर्यला आपल्याच घरातील मोती नावाच्या कुत्र्याने उरबाडा घेतला। त्यानंतर खराडे यांचा कुत्रा गायब झाला। ही गोष्ट शौर्यने आपल्या कुटुंबियापासून लपवून ठेवली। घटनेनंतर 2 महिन्यांनी रविवार दिनांक 26 रोजी शौर्य आपल्या मावशीच्या लग्नामध्ये खूप नाचला। दुसऱ्याच दिवशी सोमवारी शौर्यचे हातपाय दुखू लागले। खाजगी डॉक्टरांनी शौर्यला प्राथमिक उपचार केल्यानंतर घरी सोडले। त्यानंतर शौर्यला पाण्यापासून घाबरणे, मान हलवणे, लाळ गळणे ही लक्षणे दिसू लागली। शंका आल्याने डॉक्टर भरत खळदकर यांनी शौर्यला पालकांनी नायडू हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यासाठी सांगितले। दौंडचे आमदार राहुल कुल यांनी ससून येथील प्रशासनाला शौर्यची रेबीज तपासणी करण्यासाठी सांगितली। तपासणीमध्ये शौर्य रेबीज पॉझिटिव्ह आढळला। त्यानंतर आमदार कुल यांनी पुढील औषधोपचारांसाठी शौर्यला नायडू हॉस्पिटलमध्ये दाखल केले। उपचारादरम्यान गुरुवार दिनांक 29 रोजी सायंकाळी 6:30 वाजता शौर्यचा नायडू हॉस्पिटलमध्येच मृत्यू झाला। शौर्य सध्या पारगाव येथील न्यू इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये 7वी मध्ये शिक्षण घेत होता। त्याच्या पश्चात त्याचे आई वडील, आजी, चिमुकली बहीण असा परिवार आहे। मात्र वेळेवर लक्ष दिलं असतं तर शौर्य आज आपल्यामध्ये असता। तुम्हाला काय वाटतं ह्या घटनेविषयी आम्हाला नक्की कळवा आणि नवीन असाल तर चॅनलला लाईक, सबस्क्राईब करायला विसरू नका।